एअरलाईनच टाटांनी सुरुवात केली. मुंबई हब व्हायला लागला ह्या सर्व इंटरनॅशनल डेस्टिनेशनचा. त्यामध्ये कसं होतं, प्रत्येक एअरलाईनचे त्यांचे नियम ठरले. म्हणजे आता तुम्ही नुसतं पाणी म्हणते ते तर लगेज पण देत नाही. हां, ते तुम्हाला नंतर Purchase करावं लागतं. आपल्याकडे DGCAचा नियम आहे की तुम्हाला लगेज हे तुम्हाला प्रोव्हाइड करावंच लागतं. एतिहादची तर द रेसिडेन्स म्हणून एक वेगळा क्लास आहे की ज्याचं तिकीट 50 ते 70 लाखापर्यंत आहे. एकदम 1 BHK फ्लाईटमध्येच तुम्ही प्रवास करता असं म्हणतात. नियम असा आहे की तुम्ही सीट बेल्ट काढायचा नसतो जोपर्यंत फ्लाईट पूर्ण थांबत नाही, झिरो स्टॉप होत नाही. थोडक्यात काय तर मनुष्याला ज्याने इजा होईल ती कुठलीही गोष्ट कॅरी करू नये हँड कॅरीमध्ये. रेड आय फ्लाईट म्हणजे रात्री उड्डाण करतात त्या फ्लाईटला रेड आय फ्लाईट म्हणतात. श्रीनगरसाठी पुण्यातनं डायरेक्ट फ्लाईट नाही आहे, तर पुण्यातनं मला दिल्लीला जावं लागतं. म्हणजे आणि दिल्लीवरून पुन्हा मला श्रीनगरची फ्लाईट पकडावी लागते. मग ही डोमेस्टिक वडाप झाली थोडक्यात. इवन आलमाटी पण खूप आलमाटीचे बिग लेग्स खूप फेमस आहेत. खूप सुंदर काश्मीरसारखा फील आहे थोडा आलमाटीला. इनकॉग्निटो मोडमध्ये सर्च केलं तर तुम्हाला कमी तिकीट मिळेल. नाही, तसं विशेष असं काही नाही. एअर ट्रॅव्हल हा सेफेस्ट ट्रॅव्हल आहे, त्यामुळे त्याची काही तशी घाबरण्याची किंवा याची काही गरज नाही. देश विदेशामध्ये भटकंती करण्यासाठी विमान प्रवास किंवा रेल्वेचा प्रवास ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. पण विमान प्रवास नक्की कसा असतो, विमान प्रवासाची किंवा भारतातल्या जी विमानसेवा आहे त्याची सुरुवात नक्की कशी झाली, आणि फ्लाईट बुकिंग किंवा रेल्वे बुकिंग याच्यामध्ये हातखंड असणाऱ्या आणि तब्बल 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणाऱ्या एका अवलिया व्यक्तीबद्दल म्हणजेच विजय लोखंडे यांच्याबद्दल जाणून घेऊया या पॉडकास्टमध्ये. उन्हाळ भटकंतीच्या उन्हाळ ट्रॅव्हल आणि गप्पाच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कुठल्याही प्रवासाचं नियोजन करायचं म्हटलं तर आपल्याला बस, रेल्वे आणि विमान या 3 पर्यायापैकी एक पर्याय निवडावा लागतो. आणि पॉईंट A टू पॉईंट B साठी आपल्याला ट्रॅव्हलसाठी त्या पर्यायाचा वापर करून तिकीट काढावं लागतं. तर रेल्वे आणि विमान ह्या सेक्टरमध्ये गेल्या 30 वर्षांपासून एक्सपर्ट असलेले मिस्टर विजय लोखंडे आज आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे लोखंडे सर तुमचं. नमस्कार, मी विजय लोखंडे. ट्रॅव्हलर्स ही माझी फर्म. 1992 पासून ते आत्तापर्यंत आम्ही रेल्वे ते विमान असा आमचा 1992 पासूनचा प्रवास चालू आहे. धन्यवाद सर. 1970-80 दशकात भारतामध्ये साधारण पिलग्रिम टुरिझम म्हणजे आपण म्हणू शकतो की धार्मिक पर्यटन चालू झालं. लोक पूर्वी काशी, गया, प्रयागला घरातले ज्येष्ठ मंडळी जायचे, आणि नंतर एक असा ट्रेंड चालू झाला की ग्रुपनी 20-30 लोक, 40-50 लोक एकत्र येऊन ते प्रवास करणं आणि त्या प्रकारचं कमर्शियलायझेशन याच्यामध्ये आलं. तर त्याविषयी तुम्ही कसं सांगाल त्याविषयी? आता आमचा जो 1992 पासूनचा प्रवास आहे तो कसा चालू झाला ते सांगतो. पूर्वी यात्रा निघायच्या म्हणजे त्या 1-1 महिन्याची यात्रा असायच्या, आणि त्या यात्रा कंपन्या असायच्या. म्हणजे त्यामध्ये बोटाव मोजणे इतकी जुनी नावं आहेत. एक तर किशोर ट्रॅव्हल्स म्हणून आहे, दत्त दिगंबर म्हणून आहे, गुरुनाथ म्हणून आहे. तर ह्या कंपन्या यात्रा घेऊन जायच्या प्रॅक्टिकली. आणि त्या यात्रा कशा घेऊन जायच्या तर ते यात्रा रेल्वेच्या कोचमध्ये घेऊन जायच्या. ते रेल्वेचे कोच एक महिन्यासाठी बुक करायचे. तो कोच पूर्ण त्या डेस्टिनेशनसाठी, समजा आता एक्झाम्पल आपण चारधामसाठी चाललोय किंवा काशी गया प्रयागसाठी चाललोय, तर तो कोच पुण्यातनं निघायचा. तो पहिला काय तर दिल्लीला जाऊन थांबेल, तर दिल्लीला त्याला सायडिंगला थांबवायचे, आणि दिल्लीला ते सायडिंगला थांबले की त्या कोचमधनं मग दिल्लीचा पूर्ण साईट सीन, आग्रा साईट सीन हे सगळं करून परत ते त्या कोचला यायचे. म्हणजे राहायला रात्री कोचला यायचे. रात्रीचं जेवणही त्या तिथे आचारी, तो कोच विथ आचारी, म्हणजे सर्व ह्या प्रवासामध्ये आचारी आणि आपले जे इवन पिठं आणि मसाले ह्या सहित ते तसे पुण्यातनंच घेऊन जायचे. तसा तो प्रवास 1 महिन्याचा असायचा. मग म्हणजे त्यांना हॉटेलचा खर्चच काही नसायचा. हॉटेल त्यावेळेस हॉटेल्स नव्हती, पण ती कन्सेप्ट कमी होती. त्यावेळेस होते ते धर्मशाळा किंवा छोटेसे लॉजेस ह्या टाईपमध्ये त्यावेळेस अकोमोडेशन होतं. पण रेल्वे सोयीस्कर व्हायचं कारण की त्या दिवशीचा साईट सीन कंप्लीट करून ते संध्याकाळी त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी यायचे. मग संध्याकाळी दिवसभराचे एक्सपिरियन्स, गप्पा, मग रात्रीचं जेवण करून झोपणे रेल्वेमध्येच, आणि दुसऱ्या दिवशी परत प्रवासाला निघणे.
असं तो त्यावेळेचा प्रवास चालायचा. मग जसं जसं प्रगत होत गेलो आपण, जसं कम्प्युटर आला तसं रिझर्वेशन सिस्टीम चालू झाली. तर साधारण 1990च्या सालात आपल्याकडे रिझर्वेशन सिस्टीम चालू झाली. मग आधी तुम्ही तुमची रेल्वेची तिकीट रिझर्व्ह करून जावं लागलं. पूर्वी रिझर्वेशन सिस्टीम नव्हती, तुम्ही तिकीट काढायचं आणि गाडी जाऊन बसायचं. पण आता रिझर्वेशन सिस्टीम चालू झाल्यापासून मग तुम्हाला तुमचे आधीच प्लॅनिंग करून किंवा मला ह्या दिवशी ह्या डेस्टिनेशनला जायचं आहे तसं तुम्ही रेल्वेची तिकीट्स रिझर्व्ह करायला लागला. तर यात्रा कंपन्यांसाठी एकदमच बेस्ट झालं की बाबा सीट रिझर्व्ह होतंय आणि ते त्या प्रवासाला निघतात. म्हणजे पुणे दिल्ली झालं, जम्मू झालं, तेव्हा झेलम एक्सप्रेस ही सगळ्यात जुनी आपल्याकडे गाडी अप टू जम्मूपर्यंत जाण्यासाठी झेलम एक्सप्रेसचा वापर करायचे. मग जम्मूवरून श्रीनगर जाणं किंवा दिल्लीला उतरलात तर तुम्ही हरिद्वार जाऊ शकतो. हरिद्वारला किंवा ऋषिकेश वगैरे असं तुम्ही तो प्रवास करता. दिल्ली मिडल हब होतं. मिडल हब सगळ्या उत्तर भारतातल्या कुठल्याही धार्मिक स्थळी जायचं असेल तर दिल्लीला उतरून तुम्ही हरिद्वारला जाऊ शकता, इकडं चारधामच्या याला जाऊ शकता, आग्र्याला जाऊ शकता, मथुरा, सिमला, मनाली किंवा कुठेही अमृतसर, कुठेही तुम्हाला दिल्ली किंवा अंबाला वगैरे ही सगळी सेंट्रल डेस्टिनेशन होती. तर मग जसं रिझर्वेशन सिस्टीम चालू झाली तसे आम्ही ह्या सर्व प्रवासी कंपन्यांसाठी रेल्वे रिझर्वेशनची सोय करून देत होतो. जसं जसा काळ पुढं सरकत गेला मग विमान कंपन्या चालू झाल्या. व विमान कंपन्यांमध्ये लो कॉस्ट कॅरियर म्हणजे जे स्वस्तात दरात एअर डेक्कन म्हणून एक कंपनी ज्यांनी क्रांती घडवली, ज्यांनी सर्वात स्वस्त दरामध्ये विमानाचा प्रवाशांसाठी खुला केला. त्याच्यावरती सर आता एक नुकताच अक्षय कुमारचा मूवी पण आला होता सरफिरा. मला वाटतं तो साऊथचा मूवी उडानचा रिमेक केला होता त्यांनी. त्यामध्ये तेच कॅप्टन गोपीनाथ त्यांची जीवन प्रवास त्यात त्यांनी दाखवलं की त्यांनी कशी लो कॉस्ट कॅरियर विमान कंपनी चालू केली आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात त्यांनी विमान तिकीट उपलब्ध केली. मग मिडल क्लास पण आपले जे काय प्रवासी होते तेही विमानाने प्रवास करू लागले. मग आम्हाला असं लक्षात आलं की रेल्वे पेक्षा वेळेची बचत आणि कमी खर्चात जर प्रवास करत असतील तर तो एक चांगला पर्याय आहे. मग आम्ही एअरलाईनकडून ग्रुपमध्ये त्याचे बुकिंग्स घ्यायला लागलो. मग हळूहळू त्या ग्रुप्स बुकिंगचं सिरीजमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे रोज आमचे पुणे दिल्ली रोजचे ग्रुप चालू झाले, फिक्स डिपार्चर चालू झाले. आणि त्या फिक्स डिपार्चरमुळे फायदा असा झाला की ग्रुप तिकीट्समुळं थोडा डिस्काउंट पण आम्हाला एअरलाईन ऑफर करायला लागली त्यावेळेस आणि सर्वांना सोयीचं व्हायला लागलं ते. मला वाटतं सर 1991ला जेव्हा भारतात उदारीकरणाचे वारे वाहू लागले तेव्हापासूनच मध्यम वर्गाच्या पण हवेत उडायच्या आकांक्षा जागृत व्हायला लागल्या असं म्हणायला काही हरकत नाही. सर्वांचं एक स्वप्न असतं की मी कधीतरी विमानात एकदा तरी बसायचंय आयुष्य बसेल. तर ते कॅप्टन गोपीनाथ ज्यांनी ही क्रांती घडवली की त्यांनी लो कॉस्ट कॅरियर चालू केली, म्हणजे सामान्यांना परवडेल अशा दरामध्ये विमान सेवा चालू केली. आणि ती आता जवळजवळ भारतामध्ये सर्व ज्या मेजर सिटीज किंवा छोटे छोटे सिटीज पण आता कव्हर झालेले आहेत. नवीन आपल्या गव्हर्नमेंटने उडान स्कीम पण आणली त्यांच्याच लागून की जे छोटे 3 टायर सिटीज आहेत त्या मेन सिटीजला कनेक्ट करून तुम्ही जगभर कुठेही आता प्रवास करू शकता. उडान योजनेचा गव्हर्नमेंटने जी काढली, उडे देश का आम नागरिक, बरोबर, माझ्या माहितीप्रमाणे मागील 10 वर्षांपूर्वी भारतात 74 की 75 विमानतळ होती. पण जे आजच्या तारखेला आपण हा पॉडकास्ट शूट करत असताना 147हून अधिक विमानतळ भारतात कार्यरत आहेत. जसं की चिपी एअरपोर्ट सिंधुदुर्गचा, कोल्हापूरचा पण आता चालू आहे, सोलापूर पण चालू होतोय. आणि भारत सरकारचं टार्गेट आहे की 2047 पर्यंत जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष होतील तेव्हा तोपर्यंत भारतात 300हून अधिक एअरपोर्ट्स ऑपरेटिव्ह असतील. नक्कीच होणार, कारण त्याची गरज आहे. कारण आत्ताचं जे आपलं पॉप्युलेशन बघता आणि पुढं जे काय ग्रोथ आहे आता जी बघतोय आपण, त्यासाठी विमान प्रवास किंवा वेळेची बचत ही पुढं नेसेसिटी येते. कारण की लोकांना कमी दरामध्ये किंवा लवकर पोहोचण्याचं साधन म्हणजेच विमान आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि पॉप्युलेशनचा तुम्ही आता उल्लेख केलात, मी मध्यंतरी एक रंजक माहिती म्हणजे तुम्हाला ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटेल. भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे आणि भारतामध्ये विमानं एअरक्राफ्ट आहेत 771. तर हे प्रमाण मला थोडं म्हणजे फारच विसंगत वाटतंय. तर याच्याविषयी तुम्ही कसं माहिती द्याल? आत्ता सुरुवात झाली आपल्या ग्रोथ स्टोरीची, आत्ता सुरुवात झाली. हळूहळू तुम्ही जर पाहाल 2006 पासून ते 2024 असे लो कॉस्ट कॅरियर आलेत, तसे आपण वर्षा पण आता थोडं कोविड नंतर थोडं लिमिटेशन आलेलं आहे.
कारण की एअरबस किंवा ह्या ज्या विमान बनवतात त्या कंपन्यांवर प्रचंड लोड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जेवढा डिमांड आहे तेवढं त्या स्पीडनी सप्लाय करू शकत नाही. इवन नुसतं एअरक्राफ्टचं सप्लाय करू शकत नाही, त्यांचे स्पेअर पार्टचा पण इश्यू आहे. म्हणजे काही तासानंतर किंवा काही तास विमान हवेत उडाल्यानंतर प्रत्येक विमानाचं काही स्पेसिफिक स्पेअर पार्ट चेंज करावे लागतात, ते बदलावेच लागतात, बदलावेच लागतात, त्याला ऑप्शनच नाही. तर त्याचा पण सध्या आता इश्यू आहे, हा तुटवडा आहे. त्यामुळे येणारा डिमांड आणि होणारा सप्लाय ह्याच्यामध्ये थोडा तफावत असल्यामुळे थोडा अजून वेळ लागेल, पण आपण बऱ्यापैकी ते कॅचअप कॅचअप करू. येस. म्हणजे जगभरात विमान बनवणाऱ्या फक्त 2च कंपन्या आहेत, एक एअरबस आणि दुसरी बोईंग. तर मला वाटतं बोईंग ही सगळ्यात जुनी कंपनी आहे. म्हणजे बोईंगच्या बाबतीत पूर्वी असं म्हणायचे की ती इफ इट इज बोईंग देन आय एम गोईंग. आणि आता काही वर्षांपूर्वी बोईंग 737 मॅक्स विमानाचे काही खूप सारे अपघात आपल्या कानावरती आले असतील. बरोबर. आणि आता तेच लोक उलटं बोलत आहेत की इफ इट इज बोईंग देन आय एम नॉट गोईंग. तर याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? नाही, अपघात हा अपघातच असतो. त्यामुळे असं काही नाही की तो बोईंगलाच किंवा यांनाच. हा थोडे टेक्निकल इश्यूज होते त्यांनी ते सॉल्व्ह केलेले. आता तसे तुम्ही पाहाल तर एक मलेशियन एअरलाईनचे 1-2 इश्यू झाल्यानंतर परत तसे काही इश्यू झालेले नाही. त्यामुळे तुम्ही सेफ आहात. एअर ट्रॅव्हल हा सेफेस्ट ट्रॅव्हल आहे. त्यामुळे त्याची काही तशी घाबरण्याची किंवा याची काही गरज नाही. सो तुम्ही जो सर आत्ता उल्लेख केला होता की काही ठराविक तासानंतर विमानाचे पार्ट्स बदलावेच लागतात, तर मला वाटतं मागील वर्षी जी एक एअरलाईन बंद पडली, गो एअर, तर त्या एअरलाईन्सच्या बाबतीत पण न्यूजपेपरमध्ये अशाच बातम्या होत्या की त्यांना काही ठराविक पार्ट्स कुठल्या कंपनीकडनं मिळत नव्हते वेळेवरती, आणि त्याच्यामुळे त्यांची सगळी विमानं त्यांना ग्राउंड करावी लागली आणि त्यामुळे ती एअरलाईन बंद पडली. तर याच्याविषयी काय तुमचं मत आहे? त्यात तथ्य आहे, पण थोडी सगळ्याच एअर कंपन्यांना हा इश्यू होता. त्यांचा थोडा मॅनेजमेंट पण चुकली. म्हणजे जे स्पेअर पार्ट त्यांनी प्लॅनिंग करायला हवे होते, जसे जसे प्लॅनिंगनी जसं जसं स्पेअर पार्ट बदलायची वेळ येते तसं त्यांनी प्लॅनिंग केलं असतं तर त्यांच्यावर एवढी वाईट वेळ आली नसती. दुर्दैवाने ती आली, ती बंद झाली. पण बाकी एअरलाईन्स पण सफर करतात. त्यामुळे आपल्याकडे असं पाहिलं तर एक साधारण 10 ते 20% एअरलाईन्स अजूनही एअरक्राफ्ट ग्राउंडेड आहेत. कारण स्पेअर पार्टचा थोडा अजूनही इश्यू चालू आहे इंटरनॅशनली. पण तो होतो, म्हणजे ते येतात, परत ते टेक ऑफ करतात, दुसरे फ्लाईट ग्राउंड होतात, मग ते चालू आहे, ते सायकल चालू आहे. त्याला पूर्ण व्हायला अजून 1-2 वर्ष जाणारच. सो बेसिकली एअरलाईन्स हे इंडस्ट्री किंवा हे सेक्टरच इतकं वोलाटाईल आहे आणि खूप जर आपण याचा विचार केला, रेव्हेन्यू किंवा प्रॉफिटचा विचार केला, तर ते खूप स्लाइटली प्रॉफिट देणारं एअरलाईन आहे, असं एअरलाईन सेक्टर आहे असं बोलतात. की एक म्हण पण आहे की इफ यू आर बिलेनियर अँड यू वॉन्ट टू बी अ मिलेनियर देन स्टार्ट एअरलाईन. जर तुम्ही बिलेनियर असाल आणि तुम्हाला मिलेनियर बनायचं, तुम्ही एअरलाईन चालू करा आणि लॉसमध्ये जा. तुम्ही विजय माल्यांचं उदाहरण तर गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं, भारतात एअर डेक्कन असेल, किंगफिशर असेल, जेट एअरवेज असेल आणि आत्ता नुकतीच 2 वर्षापूर्वी बंद पडलेली गो एअर असेल, या 4ही विमान कंपन्या बंद पडलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे, सर्वसामान्य प्रवाशांचे काही करोडो रुपये अडकून राहिलेले आहेत. तर याविषयी मग शेवटी सर्वसामान्यांच्या कष्टाचा तो पैसा आहे. तर गव्हर्नमेंट याविषयी काय पावलं उचलत असते किंवा काय त्याविषयी तुम्ही माहिती सांगू शकता? DGCAने त्यांना तसे हे दिलेले आहेत की तुम्ही, आणि ते जसं गोयरची आत्ता लेटेस्ट केस आहे, त्या केसमध्ये त्यांचं अजून कोर्टात भांडण चालू आहे. NCLTमध्ये गेलेत ते, दिवाळखोरी त्यांनी डिक्लेअर केली. त्यामुळं ते कोर्ट डिसिजन देईल, त्यांच्या प्रॉपर्टीज वगैरे सेल करून जे काय त्यातनं पैसे येतील रिकव्हरी होईल. त्यामध्ये पण खूप टेक्निकल इश्यू आहेत. अच्छा. तर ते येतील पैसे, जेव्हा कोर्टचा निकाल लागेल त्यावेळेस ते पैसे मिळून जातील. सर, आत्ता तुम्ही बोलताना उल्लेख केला LCC आणि FSC, फुल सर्व्हिस कॅरियर. हां, तर ते LCC FSC विषयी थोड्या विस्तारात आम्हाला सांगाल काय? LCC म्हणजे लो कॉस्ट कॅरियर, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सीट, मील हे सगळं चार्जेबल असतं. थोडं त्यांनी प्राईज ताब्यात ठेवण्यासाठी किंवा लो ठेवण्यासाठी, आटोक्यात ठेवण्यासाठी जे काय हे करता येईल, किंवा त्यामध्ये मील कट करून टाकलं. इव्हन पाणी पण आत्ताच तुम्हाला हवं असेल तर ते फक्त ग्लासमध्ये सर्व करतात, पाणी बॉटल पण ते पूर्ण देत नाहीत.
तर लो कॉस्ट म्हणजे की कमी खर्चामध्ये तुम्हाला एक्स डेस्टिनेशन वाय डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाण्यासाठी कमीत कमी खर्चात घेऊन जाण्यासाठीची ती सोय आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक्स डेस्टिनेशन पासून वाय पर्यंत तुमची बॉडी ते तुम्हाला नेऊन देणार तिथपर्यंत आणि तेवढा 2 ताससाठी 1 ताससाठी श्वास घ्यायला ऑक्सिजन देणार. बाकी काही तुम्हाला घ्यायचं असेल बाकी तर पैसे देऊन घ्यायचं. सगळं चार्जेबल असतं. फुल सर्व्हिस कॅरियरमध्ये तुमचं मील, त्याच्यामध्ये जर इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर लिकर किंवा हे बाकी सगळ्या गोष्टी तिथे ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे ते फुल सर्व्हिस कॅरियरमध्ये येतात. ते इंटरनॅशनल सेक्टरला जातात. आपल्याकडे जे आहेत ते आत्ता इंडिगो किंवा स्पाइसजेट किंवा आत्ता नवीन फ्लाय 91 आले, हे सगळ्या लो कॉस्ट कॅरियर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एअर तिकीट मिळतं. त्यामध्ये पण खूप सारे प्लॅनिंग आहे. तुम्ही फ्लेक्सी फेअर घेतला तर त्या फेअरमध्ये तुम्हाला मील आणि सीट पण मिळतं. असे बरेच त्याच्यामध्ये प्रकार आहेत जे तुम्ही जो फेअर प्लॅन सिलेक्ट करता त्यानुसार तुम्हाला तसं त्याच्यात सर्व्हिसेस मिळतात त्यांच्याकडून. अच्छा. सो मग तुम्ही आपल्या दर्शकांना काय सुचवाल की लो कॉस्ट कॅरियर तिकीट काढणं श्रेयस्कर ठरेल की फुल सर्व्हिस कॅरियर? डोमेस्टिकसाठी किंवा इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी कुठलं तिकीट काढणं बेटर आहे? डिपेंड असं त्याचं हे करता येत नाही. बजेटवर डिपेंड आहे ते ह्याच्या. पण LCC हे डोमेस्टिकसाठी इनफ आहे. कारण 1 तासासाठी आपल्याला तुम्ही जर पाहिलं तर पुणे दिल्ली 2 तास, 2 तास, बेंगलोर 1 तास, हैदराबाद 1 तास, गोवा 1 तास, असे छोटे छोटे याला तुम्ही लो कॉस्टला काहीच इश्यू नाही. लो कॉस्ट कॅरियर इंडिगो तर सगळ्यात बेस्ट सर्व्हिस आहे आजच्या डेटला त्यांची. तर इंडिगो किंवा फ्लाय 91 किंवा एअर इंडिया एक्सप्रेस, आत्ता एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये कन्वर्ट झालं. एअर इंडिया एक्सप्रेस त्यांची उत्तम सर्व्हिस आहे. टाटाची कंपनी आहे ती. हां, आता नुकतंच सर रतन टाटांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा टाटा एअरलाइन्स किंवा एअर एशिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा हे सगळ्या ज्या एअरलाइन्स मला वाटतं पूर्वी टाटा ग्रुपच्या अंडरच होत्या, पण आता त्या पुन्हा एकदा बातम्यांमध्ये येत आहेत की त्या सगळ्यांचं एकत्रीकरण मर्जर काहीतरी होतंय. बरोबर. तर त्याविषयी थोडी माहिती द्या. पूर्वी टाटांकडे तुम्ही जर बघितलं तर एअरलाईनच टाटांनी सुरुवात केली. हा, 1932ला मला वाटतं टाटांनी पहिल्यांदा. बरोबर. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर 2 ते 3 एअरलाईन्सच भारतामध्ये होत्या, जशी जेट, एअर इंडिया किंवा सहारा वगैरे असे 2-3च एअरलाईन्स होत्या. टाटांकडे लायसन्सच नव्हतं एव्हिएशनचं नंतरच्या काळामध्ये. पण 10-15 वर्षापूर्वी त्यांना लायसन्स मिळालं. त्यांनी एअर एशिया बरोबर इंडियामध्ये फ्लाईट सर्व्हिस चालू केली. मग विस्तारा म्हणून एक त्यांनी नवीन ब्रँड काढला जो सिंगापूर एअरलाइन्स बरोबर त्यांनी चालू केला. मला वाटतं ती प्रीमियम एअरलाईन, त्याच्यामध्ये डोमेस्टिकला पण आपल्याला ती फुल सर्व्हिस कॅरियरमध्ये येत होती. आता एअर इंडिया त्यांनी टेक ओव्हर केली सरकारकडून. तर आता एअर इंडिया आणि विस्ताराचं मर्ज झालं. म्हणजे विस्तारा ही आता कंपनी राहणार नाही, ती एअर इंडियामध्ये मर्ज झाली आहे. आणि एअर एशियाचं एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये मर्जर झालं आहे, म्हणून एअर एशिया पण आता नाही आहे. एअर इंडिया एक्सप्रेस ही लो कॉस्ट कॅरियरमध्ये मोडते आणि एअर इंडिया ही फुल सर्व्हिसमध्ये. विस्तारा आणि एअर इंडिया पहिल्यापासून फुल सर्व्हिस कॅरियरमध्ये होत्या. त्यांचं फोकस इंटरनॅशनली जास्त आहे आणि एअर इंडिया एक्सप्रेस ही डोमेस्टिकली जास्त हे करणार. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला एक्झाम्पल देतो. बेंगलोरवरून बोस्टनला जायचं आहे तर तुम्ही बेंगलोर मुंबई येता एअर इंडिया एक्सप्रेसनी आणि एअर इंडियानी मुंबई बोस्टन जातं. असं कनेक्टिव्हिटी आता चालू झालेली. म्हणजे लो कॉस्ट प्लस फुल सर्व्हिस कॅरियर ह्याचं कोड शेअरिंग झालेलं आहे आणि तुम्ही लो कॉस्ट आणि हे दोन्ही सर्व्हिसेस वापरू शकता एकाच वेळेस. म्हणजे आपण याला इंटरनॅशनल वडाप सिस्टीम म्हणू शकतो. म्हणजे तुम्हाला बेंगलोरवरनं मुंबईला यायचंय, मुंबईवरून पुढे इंटरनॅशनल जायचंय, तर मला वाटतं तसंच डोमेस्टिक सेक्टरला पण काही ठिकाणांसाठी आपल्याला असं करावं लागतं. जसं की श्रीनगरसाठी पुण्यातनं डायरेक्ट फ्लाईट नाहीये, तर पुण्यातनं मला दिल्लीला जावं लागतं. म्हणजे दिल्लीवरून पुन्हा मला श्रीनगरची फ्लाईट पकडावी लागते. मग ही डोमेस्टिक वडाप झाली थोडक्यात. कनेक्टिंग फ्लाईट म्हणतो आम्ही त्याला. हां. तर आता काय झालेलं आहे, पूर्वी गल्फ किंवा युरोपमधून जावं लागतं. तर आता आणि साऊथ ईस्ट एशियाला सेम गल्फमधून जावं लागतं. आता मुंबई हब झालं आहे. म्हणजे साऊथ ईस्ट एशिया म्हणजे बाली, जकार्ता, देन बँकॉक, इथे सगळ्याकडे इंडिगो फ्लाईट्स चालू झाले. इंडिगोच्या फ्लाईट चालू. त्या काय करतात, तिथले पॅसेंजर ते मुंबईला घेऊन येतात आणि मुंबईमधून दुबई, अबुधाबी, शारजा, रसल खेमा, सौदी अरेबिया, जॉर्जिया, देन ताशकंद, आलमाटी असे सगळं कनेक्ट होतं आता मुंबईवरनं. मुंबई हब व्हायला लागला आहे ह्या सर्व इंटरनॅशनल डेस्टिनेशनचा आणि तेही लो कॉस्ट कॅरियरने हे कनेक्ट होतं आहे.
पूर्वी तुम्हाला कुठे इंटरनॅशनल जायचं तर लो कॉस्ट कॅरियर खूप कमी होत्या. आता लो कॉस्ट कॅरियरच खूप डेस्टिनेशन कनेक्ट करायला लागलेले आहेत. म्हणजे मला वाटतं तुम्ही जे हे साऊथ ईस्ट एशियातली हे देशांची जी नावं घेतली, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, हे सगळे मुस्लिम पॉप्युलेशन जास्त असलेले कंट्रीज आहेत. आणि मुस्लिम पॉप्युलेशनसाठी मक्का मदिना जे त्यांचं धार्मिक पर्यटन आपण म्हणतो, जसं आपल्याकडे चारधाम यात्रा करतात तसं हज यात्रेला फार जास्त महत्त्व आहे. तर ते यात्रेकरू पण इथून इंडिगो कनेक्ट करत असेल. बरोबर. आता जकार्ताच्या पॅसेंजरला जर जेद्दाला जायचंय तर तो जकार्ता मुंबई, मुंबई जेद्दा इंडिगोचं कनेक्शन वापरतो. सेम तुम्हाला बँकॉकचा पॅसेंजर वापरू शकतो. सेम तुमचं हे कनेक्शन मालदीवचा पॅसेंजर वापरू शकतो. सेम श्रीलंकाचा वापरू शकतो. म्हणजे मुंबई हा आता हब व्हायला लागलाय लो कॉस्ट कॅरियरचा इंटरनॅशनल डेस्टिनेशनसाठी. अच्छा. सेम तुम्हाला जर गल्फमधून साऊथ ईस्ट एशियामध्ये जायचंय तर मुंबई हा आता त्यांच्यासाठी पण कनेक्टिंग तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं तर मुंबई दुबई हे फ्लाईट कॉस्ट ऑलवेज हायर साईडला असतं. का तर त्यांना मुंबई दुबई विकण्यात तेवढा इंटरेस्ट नाही आहे, कारण की सिंगापूरवरून येणारा पॅसेंजर मुंबईला आणि तोच त्या मुंबई दुबई फ्लाईटला कनेक्ट करतो. त्यांना जे फेअर मिळतं किंवा जो एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळतो तो एंड टू एंड डेस्टिनेशनला जास्त मिळतो. त्यामुळं जे कनेक्शन आहेत ज्या प्राईम सिटी कंट्रीजच्या ज्या कॅपिटल्स आहेत त्याला कनेक्ट करण्यासाठी इंडिगो आता कनेक्शन्स प्रोव्हाइड करतं बऱ्यापैकी प्रमाणात. आता दुबईचा तुम्ही उल्लेख केला. दुबईसुद्धा इंटरनॅशनल डेस्टिनेशन हब आहे. म्हणजे एव्हिएशनमध्ये साऊथ ईस्ट एशियातले लोक असतील ज्यांना युरोप अमेरिकेला जायचं आहे तर ते लोक दुबईमध्ये येतात आणि दुबईतनं पुढे जातात. बरोबर. तसं दुबई ॲक्च्युअलमध्ये टुरिस्ट हबसुद्धा आहे. दुबईचं आपल्या इथं भारतामध्ये पूर्वी पासपोर्टवरचा पहिला शिक्का थायलंडचा पडायचा, पण आत्ता गेल्या 5 वर्षामध्ये अशी परिस्थिती की सगळ्या लोकांना दुबईला जायचं आहे. बरोबर. पण दुबईची फ्लाईट आपण जर कायम चेक केलं ऑनलाईन तर ती कायम 20-25 हजाराच्या पुढेच आहे. तर याचं कारण मला वाटतं हे एक असावं. ते आहे आणि दुबई हाय डिमांड सेक्टरमध्ये येतं, कारण त्याच्यामुळेच मग आपल्याला दुबईच्या एअरपोर्टला न उतरता वेगवेगळे एअरपोर्ट आपल्याला रसल खेमा आहे, शारजा आहे, अबुधाबी आहे, आता फुजेरा नवीन एअरपोर्ट चालू होते दुबईच्या जवळ. हे सगळे दुबईच्या 1 ते 1.5 तासाच्या रेडियसमध्ये. म्हणजे तुम्हाला जर दुबईचं तिकीट कॉस्टली वाटत असेल मुंबई दुबई किंवा पुणे दुबई तर तुम्ही ह्या डेस्टिनेशनलाही जाऊ शकता आणि तिथून 1 तासावर दुबई आहे. मुंबईचं तुम्ही जे डेस्टिनेशन बनतंय असं म्हणताय, पण ह्या वाक्याला सपोर्ट करण्यासारखी मुंबईची परिस्थिती नाही आहे. कारण की बालीसारखं डेस्टिनेशन जे आता पूर्ण भारतातल्या प्रत्येक यंग जे आपण क्राऊड म्हणतो सगळ्यांच्या तोंडावर बालीचं नाव आहे, पण बालीला मुंबईवरनं डायरेक्ट फ्लाईट नाही आहे. तर हे असं याच्या मागे काय कारण असं? एअरपोर्टचे खूप लिमिटेशन आहेत. आपल्याकडे स्लॉट्स अवेलेबल नाही आहेत. अच्छा. स्लॉट्सचा इश्यू आहे. पुण्यात पण खूप मोठा इश्यू स्लॉट्सचा, तसा मुंबईत पण आहे. खूप बिझी एअरपोर्ट आहेत ते. तर आता नवीन एअरपोर्ट होतंय चालू मुंबईच्या जवळ, नवीन मुंबईला चालू होतंय. त्यावेळेस असे ह्याचे बरेच प्रश्नाचे सॉल्व्ह होतील. म्हणजे बरेच इंटरनॅशनली सर्व्हिसेस चालू, जसे मुंबई बाली पण चालू होणार आहे डायरेक्ट फ्लाईट. मुंबई कंबोडिया सिएम रिप फ्लाईट चालू होईल. मुंबई जकार्ता ऑलरेडी चालू आहे. मुंबई मॉरिशस आत्ता जस्ट रिसेंटली चालू झालं. इव्हन पुण्यातनं पण बरेच इंटरनॅशनल डेस्टिनेशन चालू होतं, जसं दुबई चालू झाले, आता बँकॉक चालू झालंय. दुबई अजून एक फ्लाईट, म्हणजे आता दुबई स्पाईजेट ऑपरेट करतं, पण दुबई इंडिगोचं पण फ्लाईट लवकरच चालू होईल, अनाऊन्स केलंय त्यांनी. बँकॉक त्यांचं चालू झालं. पुणे सिंगापूर चालू आहे. जे आधी विस्तारच होतं ते आता एअर इंडिया म्हणून ऑपरेट होईल. तर पुण्यातही बरेच इंटरनॅशनल सेक्टर चालू होतं. पुणे एअरपोर्ट मला वाटतं लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे त्यामुळे देखील काही मर्यादा येत असाव्यात. बरोबर. त्यामुळे तिथे रिस्ट्रिक्टेड आहे, स्लॉट खूप कमी आहेत. तरी आता 200 स्लॉट ओपन केलेले आहेत आणि बऱ्यापैकी खूप पुण्यातनं चांगला रिस्पॉन्स आहे सर्व एअरलाईन्सला. जसं मुंबईचं आता आपण बोललो की बालीसाठी आपल्याला मुंबईतनं मग मलेशियाला जावं लागतं किंवा व्हिएतनाम किंवा सिंगापूर. सो बालीला पोहोचण्यामध्येच माणसाला कमीत कमी 12 ते 14 तासांचा प्रवास करावा लागतो वन वे. आणि त्याच्यामध्ये प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा बघतात 40 ते 50 हजार रुपये फक्त बालीसाठी विमानाचं तिकीट जातं एका माणसाचं येणं आणि जाणं. सो डायरेक्ट फ्लाईट चालू झाल्यामुळे हे सगळे प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतंय. आता पुणे बेंगलोर बाली जाऊ शकता तुम्ही. पुणे बेंगलोर आणि बेंगलोर बाली डिरेक्ट फ्लाईट आहे इंडिगोचं. नॉनस्टॉप फ्लाईट आहे, जे पुणे टू बेंगलोर तुम्ही जायचं आणि ते कनेक्ट करतं बेंगलोर टू बाली. तर त्याचे फेअर आहेत, म्हणजे 40-50 हजार रेंजमध्ये ते फेअर येतात. पण एअर डिस्टन्स पण लांब आहे बालीचं. तुम्ही जर बघितलं, तुम्ही ऑलमोस्ट ऑस्ट्रेलियाच्या जवळ जाता
त्यामुळे एअर डिस्टन्स पाहता हे सगळं पाहता ते फेअर 40-45 हजार रुपयाच्या आसपास बरोबर आहे. म्हणजे एअर डिस्टन्स वरती देखील ते विमान प्रवासाच्या तिकिटाची किंमत डिपेंड ठरते. असते. हो. म्हणजे पुणेकरांचा जर बालीला जायचं असेल तर मुंबईला न जाता पुणे बेंगलोर बाली जाऊ पुणे शकतात. बेंगलोर बाली इव्हन व्हिएतनामला जरी जायचं असेल तुम्हाला तरी तुम्हाला व्हिएतनामला जायला मुंबईची गरज नाही. पुणे कलकत्ता हॅनोई, पुणे कलकत्ता होचिमिन अच्छा. हे तुम्ही पुण्यातनं बसून कनेक्ट करू शकता. हा व्हिएतनामचा तुम्ही आत्ता उल्लेख केला. सध्या व्हिएतनाम सुद्धा ट्रेंडिंगमध्ये आहे. सोशल मीडिया, इंस्टाग्राम इकडे तिकडे आपण पाहतोय खूप सारे रील्स व्हिएतनामचे अल्गोरिदममध्ये दिसत आहेत आपल्याला. व्हिएतनामची पण ती जी व्हिएतजेट एअरलाईन आहे ती सुद्धा मला वाटतं लो कॉस्ट कॅरियर आहे. बरोबर. आणि जसं इंडिगो किमान ग्लासमध्ये तरी पाणी देतं, तर त्या व्हिएतजेटमध्ये मी प्रवास केला होता, तर त्यात ते पाणी सुद्धा देत नाही, ते सुद्धा तुम्हाला परचेस करावं लागतं. हो हो. तर हे इतकं लो कॉस्ट कॅरियरमध्ये पण मग काही प्रकार आहेत की LCC आणि अल्ट्रा प्रो असं काही आहे का? त्यामध्ये कसं होतं प्रत्येक एअरलाईनचे त्यांचे नियम ठरले. म्हणजे आता तुम्ही नुसतं पाणी म्हणते ते तर लगेज पण देत नाहीत. हां, ते तुम्हाला नंतर Purchase परचेस करावं करावं लागतं. लागतं. आपल्याकडे DGCAचा नियम आहे की तुम्हाला लगेज हे तुम्हाला प्रोव्हाइड करावंच लागतं. त्यामध्ये पण मध्ये एअरलाईन्सनी विदाऊट लगेज पण फेअर ओपन केले होते, पण त्याला रिस्पॉन्स मिळत नाही. कारण तुम्ही बरोबर प्रवास करणार वेळी बरोबर काही ना काही तुमच्या असणारच लगेज. तर मोस्टली एअर एशिया किंवा साऊथ ईस्ट एशियामधल्या ज्या एअरलाईन्स आहेत त्या लो कॉस्ट कॅरियरच आहेत आणि त्या विदाऊट लगेज आणि नॉन रिफंडेबल तिकीट विकण्यावर त्यांचा जास्त भर असतो. कारण त्यांना ते जरी एअर फेअर कमी दिसत असला तरी हे सगळं तुम्ही ॲड ऑन केलं तर तो ऑलमोस्ट फुल सर्व्हिस कॅरियरच्या फेअर एवढाच जातो. हां. पण कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी चांगली असल्यामुळे आणि तरी फेअर तसे आटोक्यात आहेत, त्यामुळे प्रवासांना ते सोयीस्कर पडतं. पण तो तिकीट इश्यू करताना कंपल्सरी हे चेक करा की ते विथ लगेज आहे का विदाऊट लगेज आहे. जर विदाऊट लगेज असेल तर विथ लगेजचे पण त्यांचे फेअर येतात, ते थोडे हायर साईडला असतात, पण शक्यतो विथ लगेज आणि रिफंडेबल फेअर चूज करा. हां, तुम्ही जसं सांगितलं तसंच आम्हाला अनेकदा आमच्या इन्क्वायरीज जेव्हा येतात तेव्हा कस्टमर आम्हाला स्क्रीनशॉट पाठवतात की सर हे बघा इथं तर ऑनलाईन 15,000 रुपयाला दिसते आणि तुम्ही 20,000 रुपये किंवा 22,000 रुपये कसं काय सांगताय. तर त्याचं उत्तर तुम्ही आता दिलं की ते दिसताना स्क्रीनशॉट गुगल सर्च केल्यावरती दिसताना फक्त आपल्याला विदाऊट लगेज फक्त फेअर दिसणार आहे आणि नंतर जेव्हा आपण त्याच्यामध्ये लगेज ॲड करू, मग 7 kg ॲड केलं, 10 kg वॉटेवर तुम्हाला जे हवं आहे ते लगेज ॲड केल्यानंतर परत त्या प्रमाणात पैसे वाढणार आहेत आणि फायनल पेमेंट पेजपर्यंत जाईपर्यंत देखील अजून त्याच्यामध्ये कन्व्हिनियन्स फी मला वाटतं वेगवेगळ्या फीज ॲड होतात, त्यामुळे ते प्राईस आपल्याला वाढलेली दिसते. बरोबर. काय होतं कस्टमर जेव्हा सर्च करतो त्यावेळेस तो फक्त आत्ता समजा काय मुंबई बालीचं सर्च केल्यानंतर जे सर्च इंजिन जे चीपेस्ट आणि शॉर्टेस्ट असतं ते सगळं त्यांना शो करतं. आता त्याच्यामध्ये शो करताना 2-3 प्रॉब्लेम सगळ्यात मेजर आहेत ते पॅसेंजरनी पाहिलं पाहिजेत की बाबा हे जे कनेक्शन देतात ते ऑफिशियल कोड शेअरिंग आहे का, त्याचा सेम PNR सिंगल PNR बनणार आहे का, माझं लगेज ॲटो थ्रू होणार आहे का. जर ॲटो थ्रू म्हणजे तुम्ही जर एक्झाम्पल देतो की तुम्ही मलेशियन एअरलाइन्सचं तिकीट घेतलं मुंबई कोल्हापूर बाली, ओके, तर मुंबई कोल्हापूर बालीमध्ये कोल्हापूरला तुम्हाला लगेज घ्यायचं नसतं, ते डायरेक्ट तुम्हाला बालीला मिळणार आहे. म्हणजे ते विमान कंपनी आपण फक्त उतरायचं आणि दुसऱ्या विमानात. बरोबर. आता हे कोड शेअरिंगचं किंवा ह्याचं फ्लाईट घ्यायचा फायदा काय होतो, उद्या जर हे फ्लाईट डिले झालं फर्स्ट डेस्टिनेशनचं तर डिले झालं तर तुम्हाला दुसऱ्या फ्लाईट किंवा पुढचं फ्लाईट रिशेड्यूल फ्री ऑफ कॉस्ट करून द्यायची त्या एअरलाईन्सची जबाबदारी असते. हे जर तिकीट तुम्ही वेगळ्या एअरलाईन्सचं अप टू मलेशिया आणि तिथून परत वेगळ्या एअरलाईन्सचं काढलं तर हे जर पहिलं फ्लाईट डिले झालं तर मलेशियन एअरलाईन्स तुम्हाला एंटरटेन करत नाही, कारण ते कोड शेअरिंगमधलं फ्लाईट नाही. किंवा हे सगळं लक्षात घेता हे तुम्ही जेव्हा सर्च करता त्याचं सर्व गोष्टी चेक करायला हव्यात, जे की तुमचं तिकीट रिफंडेबल आहेत का, तुमच्या तिकिटामध्ये लगेज आहे का, तुमचं तिकीट कोड शेअरिंगचं आहे का, म्हणजे सिंगल PNRचं आहे का. फक्त स्वस्त मिळतं आहे म्हणून ते तिकीट परचेस करण्यात काय अर्थ नाही. ते म्हणजे तुम्ही ती डोकेदुखी स्वतःची करून घ्याल की नंतर तुम्हाला जर एकदा परचेस केलं ते तिकीट नॉन रिफंड असलं तुम्हाला काही चेंज करता येत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तिकीट परचेस करताना ऑनलाईन परचेस करताना नेहमी काळजी घ्या की ते एकाच एअरलाईन्सचं असलं पाहिजे, रिफंडेबल असलं पाहिजे. नॉन रिफंडेबल तिकीटाची कॉस्ट थोडी कमी असते पण शक्यतो रिफंडेबल तिकीटं घ्यावीत, काय लास्ट मोमेंटला काही इमर्जन्सी येऊ शकते
हो. जर काही इमर्जन्सी आली तर तुम्हाला ते तिकीट कॅन्सल करावं लागलं तर काही चार्जेस कट होऊन तुम्हाला बाकीचे पैसे मिळायला हवेत. पण त्यामुळे आम्ही पॅसेंजरला सजेस्ट करतो की तुम्ही रिफंडेबल तिकीट घ्या. तेच आपलं जे भारतीय कस्टमर सेगमेंट आहे, म्हणजे इंडियन कन्झ्युमर फक्त कॉस्ट बघतो, बरोबर. की त्याला गुगलवरती दाखवतं की 5-6 ठिकाणी दिसतंय, इथं 12,000 आहे, इथं 15 आहे, इथं 18 आहे. मग ते पटकीने 12,000ला क्लिक करून तो ह्या जाळ्यामध्ये फसू शकतो, बरोबर. एअरलाईन्सच्या त्यांनी ते किंवा ऑनलाईन पोर्टल्सच्या, नॉट एअरलाईन्सच्या, बरोबर. पण ऑनलाईन पोर्टलचं हे आपण जाळच म्हणू शकतो बरोबर. थोडक्यात. कारण जर समजा ऑनलाईन पोर्टलला दिसतंय की मुंबई टू कोलालंपूर वेगळ्या एअरलाईननी मलिंदोने आपण समजा जातोय आणि कोलालंपूरवरनं आपण बालीला मलेशियन एअरलाईन्सने जातोय, जर मलिंदोची फ्लाईटच डिले झाली किंवा कॅन्सल झाली तर तिचं पुढचंही तिकीट तुम्हाला ते म्हणणार आहे तुम्ही झाला नाही, तुमचं तिकीट व्हॅलिड ते नो शो होतं तिकीट. नो शो होणार आणि तिथं मग कस्टमरचं नुकसान आहे. बरोबर. सो त्यामुळं बुक करताना तुमचं असं म्हणणं आहे की एक तर मलेशियन एअरलाईन जर आपण घेत असू तर दोन्ही तिकीटं त्यांचीच घेतली, किंवा त्यांचं ज्याच्याबरोबर कोड शेअरिंग आहे, म्हणजे दुसऱ्या एअरलाईन बरोबर ज्याचं कोड शेअरिंग आहे मलेशियनचं, तर त्याचं घेतलेलं चालेल. तो सिंगल PNR हवा आहे. मग हे कोड शेअरिंग आहे का नाही हे आपल्याला, म्हणजे समजा कोणी ऑनलाईन बुक करते, मेक माय ट्रिप, गो आयबीबो, यात्रा, असे हजारो पोर्टल्स आहेत, त्याच्यावरनं जर कोणी बुक करत असेल आणि त्याला त्याच्यामध्ये जर ते कनेक्शन असं दाखवत असेल आणि ते कोड शेअरिंग आहे का नाही हे तो कस्टमर बुक करताना त्याला कसं कळणार? एकतर ऑफिशियल वेबसाईटवरून बुक करावं एअरलाईन्सच्या, किंवा तुमच्या जवळच्या टूर ऑपरेटर किंवा ट्रॅव्हल एजंट करून बुक करावं, जेणेकरून ते तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देतील. ऑनलाईनला कसं होतं, ऑनलाईनला तेवढी इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करत नाही. तुम्हाला तुमचंच रिसर्च करावं लागतं, तुम्हाला तुमचंच सगळी माहिती काढावी लागते. ह्युमन इंटरॅक्शन त्याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये काहीच नाही, नाही. म्हणजे लोकल ट्रॅव्हल एजंटकडनं बुक करायचा हा फायदा आपण म्हणू शकतो, सगळ्यात जास्त फायदा, की आपल्याला त्याच्याशी बोलून 24/7 तो अवेलेबल असतो. तुम्ही त्यांना फोन करू शकता. आणि मला वाटतं ऑनलाईनचं कस्टमर केअरला फोन केला तर त्याच्यामध्ये 1 तास वेटिंगला थांबावं लागतं. ये दबाने के लिए वो दबा है, वो दबाने के लिए ये दबा है. बरोबर. हीच सिस्टीम. त्यांच्याकडे मॅन पॉवरचा इश्यू आहे. प्रत्येक कॉल सेंटरला तुम्हाला अर्धा ते पाऊण तास वेटिंग असतं. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळच्या टूर ऑपरेटर किंवा ट्रॅव्हल एजंटकडनं तिकीट बुक केलं किंवा डायरेक्ट एअरलाईनच्या वेबसाईटवरून बुक केलं तर जास्त सोयीचं आहे. म्हणजे ते क्लिअर असतं सगळं. त्यांचे म्हणजे जे काय ते फेअर तुम्हाला देतात ते सगळे क्लिअर असतात. काही हिडन त्याच्यात नसतं की त्यामध्ये लगेज आहे का, रिफंडेबल आहे का, हे तुम्हाला ते सगळं पूर्ण त्याची माहिती देऊनच ते तिकीट बुक करतात. सर, विमानांविषयी आपण बोलतोय तर जसं गाड्यांमध्ये मॉडेल असतात तसं मी ऐकलंय विमानांमधली मर्सिडीज म्हणून ते A380 जगातलं सगळ्यात मोठं विमान एअरक्राफ्ट आहे असं बोलतात. तर त्याविषयी, त्या विमानाविषयी काय तुम्ही A380 आपल्याकडे मुंबईवरून आहेत, ऑपरेट होतं. कुठली एअरलाईन करते? एतिहादकडे आहे, एमिरेट्सकडे आहे, सिंगापूर एअरलाईन्सकडे आहे. अच्छा, म्हणजे इथून आपण मुंबई टू सिंगापूर आपण A380 जाऊ शकतो, दुबई जाऊ शकतो, अबुधाबी जाऊ शकतो. एतिहादची तर द रेसिडेन्स म्हणून एक वेगळा क्लास आहे की ज्याचं तिकीट 50 ते 70 लाखापर्यंत आहे. काय? 50 ते 70 लाख असं एका माणसाचं तिकिटाची कॉस्ट आहे. जे द रेसिडेन्स म्हणून एक क्लास आहे, तो म्हणजे तुम्हाला 1 BHK फ्लॅट असल्यासारखाच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शेफ वेगळा असतो त्यांचा, त्यामध्ये तुमचं बेडरूम वेगळं असतं, त्याच्यामध्ये तुमचं टॉयलेट आणि हे सगळं वेगळं, शॉवर रूम वगैरे सगळे वेगळे असते. आणि ते अबुधाबी ते न्यूयॉर्क वगैरे असे त्यांचे फ्लाईट्स आहेत. म्हणजे लॉंग रूटला 10-12 तास. ज्या कंपनीचे सीईओज किंवा कोण, आम्ही आता माझा प्रश्न हाच होता की हे 70 लाखाचं तिकीट कोण काढतं? कंपनीचे CEO किंवा शेख जे गल्फमधले जे आहेत ते बऱ्यापैकी हा प्रवास करतात, कारण तुम्हाला झोपून वगैरे त्यातनं तुम्ही प्रवास करू शकता. बेड वगैरे असतं प्रॉपर, त्याला प्रॉपर किंग साईज बेड असतो प्रॉपर. बापरे. म्हणजे जे LCC कुठे आणि द रेसिडेन्स कुठे याच्यामध्ये 7,000 आणि 70 लाखामध्ये जशी जेवढी शून्यांची तफावत आहे, बरोबर, तशीच जागेमध्ये देखील तफावत. अगदी एकदम 1 BHK फ्लॅट मध्येच तुम्ही प्रवास करता असं समजा. म्हणजे जवळजवळ 600-700 स्क्वेअर फूट पूर्ण तो फ्लोअरच मला वाटतं आपल्यासाठी वेगळा राखीव असतो तो. बापरे. तुम्ही कधी एअरबस A380 प्रवास केला? केला. मी मुंबई दुबई गेलेलो A380. चांगला, छान, कसा होता? कम्फर्टेबल आहे. फक्त एक छोटं असं होतं की जर तुमचं पुढे कनेक्टिंग फ्लाईट असेल तर थोडा डिले होतो उतरण्यामध्ये, कारण की कॅपॅसिटी खूप आहे त्याची.
मी ऐकलंय त्याच्यामध्ये 550 ते बरोबर. 850 लोक लोक- एका वेळी प्रवास म्हणजे बरोबर. 850 लोक म्हणजे एक छोटंसं गावच झालं. बरोबर, म्हणजे बरोबर. एक गावच प्रवास करते आणि त्याच्यामधनं त्या विमानातनं चढायला उतरायला साहजिक आहे. वेळ लागतो. तेवढा वेळ तेवढी दरवाजे देखील असतील ना त्याला, बरोबर. म्हणजे तरी पण कनेक्टिंग, तरी सुद्धा तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट घेणार असाल तर A380 असेल तर थोडा मधला गॅप तुमचा तीन जास्त ते असला पाहिजे. असला पाहिजे. 1-2 कारण तासापेक्षा तो जास्त असेल जास्त तर तुम्हाला ते उतरणं आणि मग पुढचं विमान कॅच कॅच करणं सोपं जाईल. सोपं सोपं आहे. तुम्ही टेन्शनमध्ये असता कारण एवढं पब्लिक उतरत असतं खाली तर तेवढा डिले होत राहतो टाईमला, तेवढा वेळ लागतो उतरण्यासाठी खाली. आणि पुढचं जर फ्लाईट तुमचं 1 तासाच्या मार्जिनचं असेल तर ते फ्लाईट मिस होण्याचे चान्सेस असतात. ह्याचा हा डिसॲडव्हान्टेज आहे. बाकी ॲडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला कम्फर्ट लेवल वगैरे खूपच त्याची सुंदर आहे. जसं विमान टचडाऊन होतं एअरपोर्टला, भारतीय लोकांची घाई ही अख्ख्या जगात सगळ्यांना माहिती की इंडियन्स आर ऑलवेज इन हरी बट नॉट ऑन टाईम. ते घाईत असतात पण कधीच वेळेवर नसतात. बरोबर. तर विमान उतरल्या रनवेला लागल्यानंतर हवेतनं जमिनीवर आल्यानंतर जो मधला 1-2 किलोमीटरचा मला वाटतं वे असतो वे असताना काहीतरी टॅक्सी टॅक्सी वे म्हणतात. म्हणजे तिथून आपल्याला टर्मिनलपर्यंत एरोब्रिजपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो टाईम आहे तर ते विमान जमिनीवरनं प्रवास करतं. पुण्यामध्ये मला वाटतं 4-5 किलोमीटर आपण टॅक्सी करतो. बरोबर. तर आपली लोक जसं विमान टचडाऊन झालं रे झालं की लगेच सीटवरनं उठतात आणि त्यांना असं वाटतं आता आपण इथं उडी मारूनच आपण बाहेर. तर नियम असा आहे की तुम्ही सीट बेल्ट काढायचा नसतो जोपर्यंत फ्लाईट पूर्ण थांबत नाही, झिरो स्टॉप होत नाही तोपर्यंत. पण आपल्याकडे नेहमी पॅसेंजरला घाई असते आणि ऑलवेज. एअर होस्टेसला त्या केसमध्ये खूप वेळा मी ओरडताना पाहिलं की प्लीज सिट डाऊन ही केस. नाही, आता सिनेरिओ व्यवस्थित आहे. आता सगळं म्हणजे जे रेग्युलर प्रवासी त्यांना माहिती आहे की उभं राहून काय उपयोग नाही, उभाच राहावं लागेल. ज्यावेळेस उतरायचं त्यावेळेसच ते ओपन दरवाजा उघडल्याशिवाय काय तुम्ही उतरू शकता. त्यामुळे आता ती परिस्थिती बदलत चालली, पूर्वीसारखी नाहीये. आता प्रवासी पण त्यांनाही दिसतं की नाही, हे तिथे एरोब्रिज पर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला सीटवरच बसून राहायचं. लगेजचं सर मागाशी तुम्ही उल्लेख केला तर विमानात लगेजचे पण मला वाटतं 2 प्रकार असतात. एक चेक इन लगेज आणि केबिन लगेज. तर त्याच्याविषयी किती किलो अलाउड असतं, काय काय त्यामध्ये वस्तू, आम्हाला अनेकदा लोकांचे प्रश्न असतात की सर हे घेतलं तर चालेल का, ते घेतलं तर चालेल का. तर केबिन लगेज म्हणजे काय आणि त्याला किती किलो आपल्याला अलाउड असतं, डोमेस्टिक इंटरनॅशनल दोन्हीला सांगा. आणि चेक इन लगेजमध्ये काय अलाउड आहे आणि किती केजीचं. डिपेंड्स ऑन एअरलाईन आहे. प्रत्येक एअरलाईन्सचे डिपेंड्स असतं की तुम्ही कुठल्या क्लासचा कुठला फेअर घेताय. साधारण वन पीस म्हणजे 23 kg. 1 पीस 23 kg. इंटरनॅशनलला 2 पीस म्हणजे 23 किलोच्या 2 बॅग आहे आणि प्लस 7 kg हँड कॅरी. डोमेस्टिकला 1 पीस म्हणजे 15 kg, 15 kg आणि 7 kg हँड कॅरी तुम्ही करू शकता. हे LCC आणि FAC कुठल्याही याच्यामध्ये. बरोबर. इंटरनॅशनलला 1 पीस म्हणजे 23 kg असतो, जो डोमेस्टिकला 15 kg असतो. त्याचा उल्लेख तिकिटावरती असतो. असतो 15 kg लिहिलेलं असतं. इंटरनॅशनलला 1 पीस लिहिलेलं असतं. 1 पीस म्हणजे 23 हे तुम्ही गृहीत धरू शकतो. म्हणजे जरी कुठे उल्लेख नसेल 1 पीस आहे तर आपण ते 23 किलोपर्यंत. 23 किलोपर्यंत. काही याला 1 पीस 40 किलोचा पण असतो. तुम्ही जर बिझनेस क्लासचं तिकीट काढलं तर 1 पीस म्हणजे तुम्ही 50 किलोपर्यंत पण कॅरी करू शकता. 25 किलोच्या 2 बॅगा घेऊन. बिझनेस क्लासला 50 kg पर्यंत वेट अलाउड असतो. अच्छा, किती किलो ह्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंय, पण आपल्याला बॅगेमध्ये काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं याविषयी खूप लोकांच्या मनात साशंकता असते. की जसं की मी एकदा एका एअरपोर्टवरतीच पाहिलं होतं, खसखस त्या काकूंनी अनारसे आणले होते आणि त्याच्यावरती खसखस होती. तर त्यांना त्याच्यामुळं अडवलं होतं आणि त्यांना खूप सारे प्रश्न ते विचारत होते की हे काय आहे. तर त्याच्याविषयी काही सांगू शकाल? ते खसखस आणि हे बाकी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या विमान प्रवासात बॅन आहे. जसं जे लिक्विड तुम्ही कॅरी करू शकत नाही. ओके. इवन पॉवर बँकचा पण खूप मोठा इश्यू होतो. लोकांना कळत नाही, पॉवर बँक ते लगेजमध्ये टाकतात, ते हँड कॅरी केले पाहिजेत. अशा बऱ्याच तिथे तुम्ही जेव्हा चेक इन करता त्यावेळेस तुम्हाला तिथे एक बोर्ड लावलेला असतो त्यांनी की काही कॅरी करा. आणि काय थोडक्यात काय तर मनुष्याला ज्याने इजा होईल ती कुठलीही गोष्ट कॅरी करू नये हँड कॅरीमध्ये. जर तुम्हाला केबिनमध्ये जर तुम्हाला काही कात्री किंवा हे घ्यायचं असेल तर ते लगेजमध्ये ठेवा. हे बाकी सगळे जे काय त्याचे टर्म्स अँड कंडिशन नियम आहेत ते तुमच्या तिकीट्सवर पण प्रिंट्स असतात किंवा तुम्ही एअरपोर्टवर गेला तर त्याचं मोठं ह्याच्यात डिस्प्ले केलेलं असतो. ते सगळं प्रिंट असतं, पण आपल्या लोकांना सवय कुठलीही गोष्ट आपली लोक पूर्ण वाचत नाहीत. सो त्याच्यामुळेच हा व्हिडिओ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल की कुठल्याही प्रकारची अनुकुचीदार वस्तू की ज्याला टोक आहे, स्क्रूड्रायव्हर असेल, कात्री, सुरी, की ज्याची जसं तुम्ही उल्लेख केला की जेणेकरून दुसऱ्याला शारीरिक इजा होणार नाही. बरोबर. तर तशा वस्तू कुठल्याही प्रकारच्या अलाउड नाही आहेत.
लिक्विडमध्ये पण मग सर परफ्यूमचं काय आहे? परफ्यूम अलाउड आहे? फेमेबल जे लिक्विड फेमेबल असतं ते अलाव करत नाही. जे तुम्हाला ड्युटी फ्रीमधनं तुम्ही लिक्विड परफ्यूम घेतलं ते तुम्हाला सील करून देतात, ते अलाव करतात. कारण तुम्ही ड्युटी फ्रीमधनं घेतलेलं असतं, तुम्ही हँड कॅरी करता. इव्हन लिकर बॉटल पण तुम्ही ड्युटी फ्रीमध्ये जेव्हा घेता तेव्हा ते सील करतात. ते सील बॉटलच अलाव करतात. तर जर सील थोडं जरी टेम्पर किंवा ओपन झालं असेल तर ते अलाव करत नाहीत. तर ते तुम्हाला सर्व गोष्टी चेक करूनच तुम्ही कॅरी करा. अच्छा, लिक्विड झालं. आणि बॅटरीचं तुम्ही सांगितलं की पॉवर बँक किंवा Power laptop bank ज्याच्यामध्ये बॅटरी ती चेक मध्ये आपल्याला अलाव करत allow नाही, करत ते हँड कॅरी करावं लागतं. त्याच्या मागे सर काय कारण असावं? त्यांना इंटरनॅशनली थ्रेट किंवा ह्याचं आलेलं आहे, त्यामुळे ते प्रिकॉशन म्हणून त्यांनी आणि मला वाटतं मी एक बातमी वाचली होती की चेक इनला पॉवर बँक असेच काहीतरी असल्यामुळे तिने पेट घेतला होता आणि घेऊ मग शकतो. ते बरेच इश्यू आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे ते प्रिकॉशन म्हणून तुमच्या सेफ्टीसाठी असतं ते. धन्यवाद सर, खूप महत्त्वाची माहिती दिली. ही खूप लोकांचा हा प्रश्न असतो की किती किलो आणि काय न्यायचं आहे. तर हे मला वाटतं हा व्हिडिओ बघून त्यांना याचे सगळे डाऊट्स त्यांचे क्लिअर होतील. सध्या सर बाकू आणि आल्माटी म्हणजे CIS कंट्रीज, कॉमनवेल्थ इंडिपेंडंट कंट्रीज, म्हणजे जे रशियाच्या सोव्हिएत युनियनच्या अंडर ज्या कंट्रीज होत्या, बाकू आणि आल्माटी हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. त्याचे खूप सारे रील्स लोकांना दिसत आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याकडे लोकांची विचारणा पण वाढली की बाकूला कसं जायचं आहे. तर बाकू आणि आल्माटीसाठीची काय कनेक्टिव्हिटी आहे भारतामध्ये? मुंबई बाकू डिरेक्ट फ्लाईट आहेत. आल्माटीसाठी दिल्लीवरून डिरेक्ट फ्लाईट आहे. तुम्ही पुणे दिल्ली आल्माटी कनेक्ट करू शकता. पुणे दिल्ली जॉर्जिया कनेक्ट करू शकता. पुणे दिल्ली ताशकंद कनेक्ट करू शकता. ओके. मुंबई तुम्हाला सांगितलं की मुंबई बाकू पण डिरेक्ट फ्लाईट आहे. तर ह्या सर्व डेस्टिनेशनला बऱ्यापैकी आता फ्लाईट्स फ्लाय होतात इंडियामधून आणि कॉस्टिंग पण आटोक्यात आहे. म्हणजे त्या प्राइसिंग पण थोड्या बऱ्यापैकी स्वस्त आहेत आणि हे डेस्टिनेशन पण सुंदर आहेत. म्हणजे मिनी युरोप म्हणतात आत्ता सध्या त्याला. म्हणजे आल्माटी वगैरे तर खूपच सुंदर आहे. हां, बाकूचा तुम्ही आत्ता जे उल्लेख केला मिनी युरोप, म्हणजे मी सुद्धा काही रील्समध्ये पाहिलं होतं. तिथला जो निजामी स्ट्रीट वगैरे जे आहेत आणि तिथले हॉटेल्स वगैरे कम्पॅरेटिव्हली एशियन कंट्रीजपेक्षा थोडे चीपर स्वस्त, आहे. हो. त्याच्यामुळं तिथले पॅकेजेस पण 70-80 हजार रुपयात बरोबर, 4-5 अगदी, दिवसांचं अगदी. पॅकेज हो, तुमचं हो. विथ फ्लाईट बसून जातं. आणि तो जो मिनी युरोपचा फील आहे, युरोपला जायचं म्हटलं तर 2.5-3 लाख रुपये आणि 10 दिवसांचा 12 दिवसांचा वेळ आहे. पण तेच फिलिंग 5 दिवसामध्ये बाकूसारख्या डेस्टिनेशनमध्ये घेऊ शकता. इवन आल्माटी पण खूप आल्माटीचे बिग लेग्स खूप फेमस आहेत. खूप सुंदर काश्मीरसारखा फील आहे थोडा आल्माटीला. आल्माटीलाही तुम्ही पुणे दिल्ली आल्माटी कनेक्ट करता, रात्री पोहोचता, त्या दिवशी स्टे करा, दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 ते 4 दिवसाचं आल्माटी पण खूप सुंदर डेस्टिनेशन आहे आत्ता. जॉर्जिया खूप सुंदर डेस्टिनेशन. जॉर्जिया तर आपले मेडिकल स्टुडंट पण खूप जातात आत्ता मेडिकल एज्युकेशनसाठी. मी तेच तिथंच येणार होतो. जॉर्जिया, रशिया इकडे MBBSचं शिक्षण पण फार स्वस्त आहे. त्याच्यामुळं पण तिकडं आपल्या भारतीय विद्यार्थ्यांचा खूप जास्त ओढा आहे. फ्लाईट कनेक्टिव्हिटी पण फ्लाईट त्याला कनेक्टिव्हिटी असल्यामुळे आणि आता टुरिझम पण तिकडचं खूप जास्त डेव्हलप वाढतंय. तुम्ही मॉरिशस कनेक्ट करू शकता आत्ता, तुम्ही मालदीव्स कनेक्ट करू शकता, तुम्ही इवन जसं म्हटलं तसं बाली, व्हिएतनाम सगळं पुण्यातनं कनेक्ट होतं आत्ता. पुण्यातनं सगळीकडे फ्लाईट कनेक्ट होतात, कनेक्टिंग फ्लाईट. विमानातलं सर आपण आत्ता जो मुद्दा घेतला की मर्सिडीज म्हणजे A380, तसे मग ज्या विमान कंपन्या आहेत त्यातल्या टॉप 3 विमान कंपन्या कुठल्या आहेत की ज्या प्रीमियम खूप जास्त चांगल्या प्रकारच्या सर्व्हिस किंवा प्रीमियम सर्व्हिसेस ऑफर करतात, अशा कुठल्या एअरलाईन्स आहेत? कतार एअरलाईन्स आता नंबर 1 आहे. कतारची सर्व्हिस खूपच सुंदर आहे. कतारवरनं तुम्ही जे आत्ता बोललात, आत्ता काल परवाचीच बातमी होती, कतार एअरवेजनी ऑनबोर्ड विमानामध्ये 40,000 फूट उंचीवरती इंटरनेट चालू केले. स्टारलिंक, मला वाटतं त्यांच्या CEOनी यांच्यासोबत जे टेस्लाचे एलॉन मस्क त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉल केला आणि तो रील आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे ती आता सध्या नंबर 1 एअरलाईन आहे. नंतर सिंगापूर एअरलाईन्स आहे. अच्छा, एमिरेट्स आहे. बऱ्यापैकी सर्व चांगल्या एअरलाईन्स आहे. इव्हन आपली विस्तारा पण नंबर 1 एअरलाईन्स. म्हणजे तसं जर इंडियन मार्केटसाठी बघितलं खूप चांगली सर्व्हिस आहे कंपनी. हो, विस्ताराने मी प्रवास केला, खूप म्हणजे क्लीन आहेत आणि सर्व्हिस सगळ्याच बाबतीत म्हणजे ऑन टाईम असेल, तिथले सीट सिलेक्शन असेल किंवा त्यांचं जे प्रीमियम इकॉनॉमी आहे ते सीटसुद्धा खूप छान कम्फर्टेबल आहेत. सर, पुणे एअरपोर्टचा तुम्ही आत्ता उल्लेख केला की 200 स्लॉट्स ओपन होत आहेत.
तर मी वाचलं होतं ते रेड आय फ्लाईट्स नावाचा काही प्रकार असतो, तर ते काय नक्की आहे? रेड आय फ्लाईट म्हणजे रात्री उड्डाण करतात त्या फ्लाईटला रेड आय फ्लाईट म्हणतात. ओके. आता जर तुम्ही पाहिलं जे इंटरनॅशनल फ्लाईट चालू झालं आहे बँकॉकचं, ते रेड आय फ्लाईट आहे. म्हणजे ते रात्री निघतं आणि सकाळी बँकॉकला पोहोचतं पहाटे 5ला. 5ला. तर ते जरी इनकन्व्हिनियंट दिसलं वाटत असलं तरी त्याचा फायदा असा आहे की तुम्ही टूर ऑपरेटरसाठी की ते फ्लाईट सकाळी पोहोचल्यानंतर इमिग्रेशन सगळं तुम्ही चेक आउट करून बाहेर पडता. एक तास दीड तास साधारण त्याच्यामध्ये जातो. तिथून तुम्ही पुढे एक तर बँकॉकला स्टे करू शकता किंवा पटायाला जाऊ शकता. म्हणजे पटायाला तर तुम्ही हॉटेल चेक इन टाइमला पोहोचता. तेच मी आता म्हणजे बोलणार एक दिवस हॉटेल पण आधी बुक करायची गरज नाही आणि तुम्ही 2 नाईट किंवा 3 नाईट पटायला देऊ शकता. रिटर्न परत तुमचं बँकॉकला येऊन 2 दिवस किंवा 3 दिवस जशी तुमची आयटनरी असेल तसं तुम्ही बँकॉक साईट सीन देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकॉकवरनं ती रात्री 1 वाजता फ्लाईट आहे. म्हणजे तुम्हाला तो दिवस पूर्ण युटिलाइज करायला राऊंड द क्लॉक आपल्याला पूर्ण जायचा पण पूर्ण दिवस युटिलाइज होतो, यायचा पण तुमचा पूर्ण दिवस युटिलाइज होतो. आपण 10-12 तासामध्येच डायरेक्ट बँकॉकला आपण पोहोचू शकतो. इव्हन तुम्ही अजून एक त्यात प्रोग्राम ऍड करू शकता. बँकॉक पटाया करून तुम्हाला जर परत फुकेत क्राबी करायचं असेल तर तिथे फक्त 5 ते 6 हजारामध्ये बँकॉक टू फुकेत किंवा बँकॉक टू क्राबी असं खूप कमी कॉस्टमध्ये तिकीट्स असतात. तुम्ही तेही ॲड करू शकता. आणि येताना तुम्हाला फुकेत मुंबई डिरेक्ट फ्लाईट आहे इंडिगोचं, परत फुकेट टू मुंबई संध्याकाळचं रात्रीचं फ्लाईट आहे. तर तुम्हाला जर हे पूर्ण थायलंडच कव्हर करायचं असेल तर बँकॉक पटाया फुकेत क्राबी हे असंही तुम्ही करू शकता. म्हणजे जाताना एकतर बँकॉकला जा आणि तिथून फुकेतला जा किंवा मुंबई फुकेत जा, येताना बँकॉक पुणे या. आणि फुकेत क्राबी जी आहेत ती थायलंडची बेटं आहेत. जसं भारतामध्ये अंदमान निकोबार आहेत तशी फुकेत क्राबी ही त्यांची 2 बेटं आहेत. मग आपल्याला जर हे सगळं एकाच ह्याच्यामध्ये करायचं असेल तर आपल्याला 3 फ्लाईट करावे लागतात. एक इंटरनल डोमेस्टिक फ्लाईट पण आहे, ती सुद्धा आपल्याला घ्यावी लागते. ती ह्या पुणे बँकॉक फ्लाईटमुळे आपल्याला ते सोपं होईल आणि एकाच वन शॉट साधारण 7-8 दिवसाच्या टूरमध्ये आपण सगळं कव्हर करू शकतो. बरोबर. आणि हा पुणेकर पर्यटकांचा फायदा आहे. बरोबर. नॉट ओन्ली पुणेकर, मी म्हणेल की पुणे, सातारा, सांगली हे जे पश्चिम महाराष्ट्रातलं इव्हन मध्य महाराष्ट्र, औरंगाबाद या सगळ्या ह्याच्या भागातल्या लोकांना पुण्यामध्ये येऊन कन्व्हिनियंट आहे. इव्हन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुणे तुम्ही हॅनॉय किंवा पुणे होचिमिन व्हिएतनामच्या 2 सिटी पण कनेक्ट करू शकता वाया कलकत्ता. ह्याही 2 कव्हर करू शकता. अच्छा, म्हणजे कलकत्तामधनं मला वाटतं चालू करायचं काय कारण असावं, कारण की ते पूर्वेला आहे म्हणून मग एअर डिस्टन्स कमी होतो. एअर डिस्टन्स किंवा जो डिमांड आहे किंवा तुम्हाला आता जर पाहिलं तुम्ही तर इंडिगो प्रत्येक सिटीमधनं दुसरी सिटी कनेक्ट करते. म्हणजे किंवा दुसरं इंटरनॅशनल डेस्टिनेशन कनेक्ट करतं. तर सर्वांचे एक छोटे छोटे त्यांनी हब बनवले. जसं कलकत्ता पण एक हब आहे. ओके. म्हणजे जो मलेशिया म्हणजे कोलालंपूर कलकत्ता, ढाका, व्हिएतनाम हे कनेक्ट करण्यासाठी कलकत्ता हे हब आहे. जसं चेन्नईवरून तुम्ही सिंगापूर कनेक्ट करू शकता, चेन्नईवरून कोलंबो कनेक्ट करू शकता. तसे त्यांनी छोटे छोटे हब बनवलेले. जसं आपण म्हटलं की मुंबईवरनं गल्फ अख्ख्या तुम्ही रसलखेमा, दुबई वगैरे सगळं कनेक्ट करू शकता. तसंही कलकत्त्यावरनं बरेच इंटरनॅशनल डेस्टिनेशन कनेक्ट करू शकता. आणि पुणे कलकत्ता डायरेक्ट फ्लाईट आहे, त्यामुळे तुम्ही पुणे कलकत्ता आणि अदर डेस्टिनेशन त्या फ्लाईटला कनेक्ट करू शकता, जाऊ शकतो आपण. म्हणजे आपला मुंबईला जायचा वेळ व्हिएतनामच्या केसमध्ये वाचतोय, तसंच बालीच्या केसमध्ये वाचतोय. ऑनलाईन बुकिंग सर, आपण सध्या ऑनलाईन बुकिंगची फार चलती आहे आणि ऑनलाईन आपल्याला दिसताना फेअर एक दिसतं. जेव्हा जस्ट अनेकदा पर्यटक आम्हाला स्क्रीनशॉट पाठवतात की सर हे बघा पुणे दिल्ली एवढंच फेअर आहे आणि तुम्ही तर सांगताय इतकं जास्त आहे. तर मग याच्यामध्ये का अशी तफावत जाणवते आपल्याला? आपण काय करतो आपल्या टूर ऑपरेटरच्या बाबतीत, आपण टूर ऑपरेटरची आधीच प्री पर्चेसमध्ये तिकीट्स घेऊन ठेवलेले असतात. हां, तर त्यावेळेस काय होतं, डिमांड आणि सप्लायवर ते फेअर फ्लक्च्युएट होत राहतं. जर डिमांड हाय असेल तर तुम्ही घेतलेलं 5,000चं तिकीट टूर ऑपरेटरने ग्रुपसाठी तर ते 15,000-20,000लाही जाऊ शकतं. आता छोटा एक मध्ये ट्रेंड असा आला की ते खाली पण जात होतात. काही सेक्टरचे फेअर परचेस प्राईसपेक्षा पण खाली जातात. ओके. आता तुम्हाला जे ते स्क्रीनशॉट घेऊन येतात तुमच्याकडे, जे काय ऑनलाईन मला ह्या रेटला मिळतं आणि तुमचा हा रेट आहे का, आणि तुम्ही ते प्री परचेस केलेलं आहे, त्यामुळे कदाचित तुमच्याकडचं महाग पण 80 ते 90% केसेसमध्ये तुमचं तिकीट स्वस्त असतं, कारण तुम्ही ते प्री परचेस केलेलं आहे. जेव्हा तिकीट महाग असतं तेव्हा तुमचा क्लायंट तुम्हाला नाही सांगणार की सर तुम्ही खूपच स्वस्त देताय. तो कम्पेअर कुठे करतो, जे तुम्ही त्यांना सांगता महाग आहे, पण तुम्ही ते आधी ॲडव्हान्समध्ये परचेस केलेले, कदाचित तुम्ही मोठ्या ग्रुपमध्ये घेतले त्यामुळे ते तुम्हाला महाग पडलं. तर कसं असतं,
लोक सिंगल तिकीट चेक करतात किंवा पॅसेंजर काय बघतो, मला एकट्याला जायचं किंवा माझ्या फॅमिलीला 8 जण असले तरी चार search करताना एकाच सिंगल तिकीट चेक. तुम्ही जे परचेस घेतलेलं असतं, ग्रुप घेतलेला असतो, मिनिमम 30 ते 50 लोकांचं तुम्ही परचेस केलेलं असतं. तर कसं असतं विमानाच्या तिकिटामध्ये वेगळं आहे की तुम्ही जेवढी मोठी क्वांटिटी परचेस कराल, जेवढा जास्त मोठा ग्रुप असेल त्याची कॉस्टिंग तेवढी हायर साईडला असते. त्याचं कारण असतं की विमानामध्ये प्रत्येक प्राइसिंगचे एक स्लॉट्स असतात. पूर्वी फुल सर्व्हिस कॅरियरला त्याला क्लास असतात, LCCला क्लास असं स्पेसिफाय नाही आहे, पण एक बकेट्स असतात, म्हणजे 9 सीट्सच्या बकेट्स असतात. तर ते काय करतात, पहिले 9 सीट ते शेवटचे 9 सीट ह्याचं एक ॲव्हरेज काढून तुम्हाला फेअर देतात आणि त्याच्यातही थोडं डिस्काउंट देतात कारण तुम्ही एकदम 50 तिकीट्स घेताय. पण पॅसेंजर तुमचा जो बघतो तो सिंगल तिकीट बघतो, त्याला मिळते 5,000 रुपये. 5,000 तुम्हाला भले ते 5,500 रुपये किंवा 6,000 रुपये, पण ते त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं की अहो काका तुम्ही हे सिंगल तिकीट बघताय, मला 60 पॅसेंजर घेऊन जायचे किंवा 50 पॅसेंजर घेऊन जायचे, ह्याचा एक ॲव्हरेज फेअर आहे जो सगळ्यांना, पहिला पॅसेंजर तुमच्याकडे बुक होणार आहे त्यालाही 5,000-5,500चा फेअर पडणार आहे आणि शेवटचा जो 50वा पॅसेंजर बुक होणार आहे त्यालाही तो सेम पडणार आहे. आमच्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात की जे कॉर्पोरेट क्लायंट असतात, त्यांचे इव्हेंट्स असतात, त्याच्यामध्ये 200 ते 300 त्यांना त्यांचे कंपनीचे एम्प्लॉय किंवा डीलर्सला घेऊन जायचं असतं. त्यावेळेस हे प्रश्न येतात. इव्हन लग्न असतात जे डेस्टिनेशन वेडिंग आहेत, तर डेस्टिनेशन वेडिंगला पण ही समस्या येते की त्यांना 200 ते 300 गेस्ट जयपूर किंवा गोवा किंवा जिथे डेस्टिनेशन त्यांचं वेडिंग असतं तिथे घेऊन जायचं आहे. तर फेअरचा तो इश्यू त्यांना पण येतो. त्यांना असं वाटतं की ऑनलाईन 5,000 दिसतंय तर मला सर्वचे सर्व 200 तिकीटं 5,000 रुपयेच मिळाली पाहिजे, असं नाही होत. अनेकदा पेपरमध्ये आपण वाचतो की खासगी ट्रॅव्हल्स बसवाले पण पुणे नागपूर बसचं तिकीट 1,000-1,500 रेग्युलर असतं ते दिवाळीच्या काळात 3,500-4,000-5,000च्या घरात जातं. अगदी तेच सेम एअरलाईन्सच्या बाबतीत पण पुणे दिल्ली आपण 4-5 हजार रुपयात जाऊ शकतो, ते 10-15-20 हजारही जातं. तर मग गव्हर्नमेंट याच्यावरती काही कॅपिंग किंवा असं काही कॅपिंग असतं गव्हर्नमेंटचं, DGCचं कॅपिंग असतं त्याच्यावर, पण अगेन असं आहे की डिमांड अँड सप्लायवर ते फेअर फ्लक्च्युएट होतात. जर डिमांड हाय असेल तर थोडे फेअर हायर साईडला असतात. त्याच्यामध्ये खूप त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहेत. तुमचं फ्यूल प्राईस काय त्यावेळेसचं किंवा फ्युचरचं फ्यूल प्राईस काय असेल ते सगळं कॅल्क्युलेट करून एअरलाईननी ते फेअर लोड केलेले असतात. असं तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं तर ऑफ सीझन पण असतो, जसं जून जुलै ऑगस्ट, त्याच्यामध्ये होणारे लॉसेस पण ह्या थोडे फेअर हाईक करून ते कव्हर अप करायचा प्रयत्न असतो. बरेच फॅक्टर्स असतात. पुढे डिमांड काय असेल किंवा ते मागच्या 2 वर्षाचं डिमांड बघतात आणि त्याला कॅल्क्युलेट करून आत्ता करंट फेअर काय असेल हे सगळं फेअर ते डिमांड अँड सप्लाय आणि येणारा फ्यूल कॉस्ट हे सगळं कॅल्क्युलेट करून त्या दिवशीचा तो फेअर लोड झालेला असतो. हे AI बेस असतं. AI वरनं सर एक मला आठवलं, अनेक काही ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रील बनवतात की इनकॉग्निटो मोडमध्ये सर्च केलं तर तुम्हाला कमी तिकीट मिळेल किंवा रात्री 12 ते 2च्या दरम्यान जर आपण तिकीट बुक करायला गेलो तर तुम्हाला चीपेस्ट तिकीट मिळेल. तर यामध्ये कितपत तथ्य आहे? नाही, तसं विशेष असं काही नाही. एअरलाईनचं एखाद्या केसमध्ये त्यांना मिळालं असेल, जेव्हा फेअर रिस्ट्रक्चर होत असतं तसं 1-2-3 दिवसांनी, प्रत्येक 2 दिवसांनी 3 दिवसांनी एअरलाईन डिमांड आणि सप्लायनुसार फेअर ॲव्हरेज आउट किंवा ॲडजस्ट करत असतं. त्या दरम्यान जर ह्यांना काही मिळालं तर मिळू शकतं, पण असं रेग्युलर होतं असं सगळ्यांच्या केसमध्ये हे रेग्युलर होतं असं काही नाही आहे. ते जे आत्ता फ्लाईटचं किती कॅपॅसिटीने फ्लाईट आत्ता बुक आहे ते ठरवून एअरलाईन्स मग पुढचे फेअर्स ओपन करत असते. ते दर आठवड्याला ते रिव्ह्यू घेत असतात की बाबा एक्स डेटला जाणाऱ्या फ्लाईटचा आत्ता लोड काय आहे. मग जर जास्त लोड असेल तर फेअर हायर साईडला ठेवतात. जर लोड त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असेल तर तेच प्राइसिंग ते थोडं खाली आणतात. म्हणजे जे बॉटम समजा एक्झाम्पल 6,000चं प्राइसिंग आहे आणि फ्लाईट 20%च भरलं आहे तर पुढचं तर ते थोडं डाऊन करतात प्राइस. मग त्या म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की समजा 200 कॅपॅसिटी विमान आहे आणि ते 80% भरले, म्हणजे त्याच्यामध्ये आत्ता 160 सीट ऑलरेडी फुल्ली बुकड आहेत. मग आता त्याच्याकडे 20% सीट शिल्लक आहेत. मग ते शेवटचे 20% सीट ते हायर प्राइस, कारण की एखाद्याला जायचंय तो जाणारच, त्याला अर्जंट बिझनेस मीटिंग आहे, दिल्लीला जायचंय तो 10,000चं तिकीट घेऊन जाणारच आहे. दुसरं त्यांना ते ॲव्हरेज आउट करायचं असतं कारण त्यांनी पहिले तिकीट 5,000ला विकलंय सुरुवातीचे, त्यामुळे ते ॲव्हरेज आउट पण झालं पाहिजे. ते त्यांना जो ऑपरेटिंग कॉस्ट हवी आहे त्या एअरक्राफ्टमधनं ती बरोबर ते त्या ह्याला ॲडजस्ट करून घेतात. मी ऐकलंय सर की विमान जितका वेळ हवेत असतं
तितक्या वेळ ते एअरलाईनसाठी फायदेशीर असतात आणि जितक्या वेळ जमिनीवर आहेत तिथं ते नाही, खूप जास्त दोन्ही चार्जेस वेळेस तोट्याचं असतं. विमानात हवेत दोन्ही असतं वेळेस तर तोट्यात, हां. तो तेवढं त्याचं फ्युल कन्झ्युम्शन वाढेल. चालू आहे. आणि ग्राउंडेड जेवढा वेळ राहील तेवढे त्याचे चार्जेस असतात एअरपोर्टचे. प्रत्येक एअरपोर्टला फ्लाईट ग्राउंडिंगचे चार्जेस असतात. तर ते चार्जेस जर तुम्ही फ्लाईट डिले झालं तर ते त्यांचं लॉसेस क्रिएट करतात, कारण की तेवढ्या वेळाचं त्यांना चार्ज द्यायचा एअरपोर्टला. त्यामुळं त्यांना ते वेळेवर फ्लाईट टेक ऑफ आणि लँड करणं गरजेचंच आहे. फ्लाईट डिलेचा तुम्ही जे आत्ता उल्लेख केला, अनेकदा आपली चुकी नसताना म्हणजे कस्टमर ट्रॅव्हलरची चुकी नसतानाही विमान कंपनीकडनं फ्लाईट लँड लेट होतं, खूप डिले होतं, 2 तासापेक्षा 4 तासापेक्षा लेट होतं. तर त्या केसमध्ये ट्रॅव्हलर्ससाठी काय नियम आहेत की फुल रिफंड आपण घेऊ शकतो किंवा आपल्याला वन टाईम डेट चेंज किंवा अशा प्रकारचे काय गव्हर्नमेंटने नियम आखून दिलेले आहेत? आहेत. प्रत्येक एअरलाईनचे वेगवेगळे. समजा 2 ते 3 तासाच्या पुढे तर तुमचं फ्लाईट डिले झालं, ॲडव्हान्समध्येच तुम्हाला कळलं, तर तुम्ही फुल रिफंड घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्या फ्लाईटमध्ये कन्व्हिनियंट आहे त्या फ्लाईटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट एअरलाईन्स तुम्हाला शिफ्ट करून देतं तुमचं तिकीट, ते विदाउट एनी कॉस्ट. जर त्यांची चूक असेल किंवा त्यांच्याकडून जर डिले झाला असेल तर ओके. तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतो. तुम्ही एक तर पूर्ण पैसे रिफंड घेऊ शकता एअरलाईनकडून किंवा ते फ्लाईट तुम्ही दुसऱ्या फ्लाईटला शिफ्ट करू शकता, फक्त त्यांच्याच कंपनीमध्ये, दुसरी कंपनी नाही. समजा एक्झाम्पल इंडिगोचं जर तिकीट असेल, ती डिले झाली तर तुम्हाला इंडिगो दुसऱ्या फ्लाईटमध्ये फ्री ऑफ कॉस्ट शिफ्ट करून देतं किंवा त्याचे पूर्ण रिफंड देतं त्या फेअरचं. धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिली. जे आत्ता ट्रॅव्हल ट्रेंडिंगमध्ये आहे की सोशल मीडियामुळे, इंस्टाग्राममुळे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी ट्रॅव्हल करायचं आहे, जाऊन स्टोरी टाकायची आहे, रील करायची आहे आणि त्यासाठी प्रत्येकजण रेल्वे, विमान अशा ट्रॅव्हल मीन्स म्हणजे प्रवासाच्या साधनांचा प्रत्येकजण विचार करतच असतो. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला आणि खूप महत्त्वाची माहिती आम्हाला दिली. त्याबद्दल उन्हाळ भटकंतीतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि आमच्याकडनं एक छोटंसं फुल ना फुलाची पाकळी आमच्याकडनं तुम्हाला हे सप्रेम भेट. धन्यवाद. थँक्यू उन्हाळ भटकंती. चांगल्या विषयावर तुम्ही असे पॉडकास्ट करत राहा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा उन्हाळ भटकंतीला. धन्यवाद.